तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आणखी एका व्लॉगमध्ये. तर मी येऊन पोहोचले थेट गुलमर्गला. तुम्ही मागे बघू शकता स्नोफॉल होत आहे. आणि मी सर्वप्रथम श्रीनगरला पोहोचलो आणि तिकडून शेअरिंग कॅबने पोहोचलो तनमर्गला आणि तिकडून परत मी दुसरी शेअरिंग कॅब करून पोहोचलो गुलमर्ग येथे. तर आत्ता इथे स्नोफॉल पडत आहे, तुम्ही बघू शकता मागे पूर्ण स्नोफॉल आहे. आणि मी आता इथे एक हॉटेल घेऊन हॉटेलमध्ये बॅग्स वगैरे ठेवून चाललोय गंडोला राईडला. तर गंडोला फेज 1 राईडसाठी आपण जाणार आहोत पहिले आणि नंतर गंडोला फेज 2 राईडसाठी. तर गंडोला राईडची जी बुकिंग असते ऑनलाईन बुकिंग ती तुम्हाला या खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन करावी लागते. आणि आता सध्या ऑफलाईन सीझन आहे त्यामुळे एवढी गर्दी नाही आणि तिकीट सहज भेटत आहेत. आणि तुम्हाला तिकडे गेल्यावर पण सुद्धा लाईनीत उभं राहायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही वरती जाऊ शकता फेज 1ला. तर ठीक आहे, पटापट मी ते हॉटेलमध्ये चेक इन करतो आणि भेटतो तुम्हाला पुढे. तर इकडे तनमर्ग वरून ड्रॉप पॉईंट आहे गंडोलासाठी आणि इकडे पुढे लेफ्टला तुम्हाला गंडोलासाठी जायचंय. तर इकडून तुम्हाला ऑटो किंवा शेअरिंग टॅक्सी भेटते गंडोलासाठी जायला, नाहीतर तुम्ही चालत सुद्धा जाऊ शकता. 2 किलोमीटरचं बाय वॉकिंग डिस्टन्स आहे. हे एक हॉटेल आहे येम बर्जल करून. तर इकडे मी आता बघतोय काय रेट वगैरे आणि इथे चेक इन करतो पटापट आणि मग आपल्याला गंडोलासाठी निघायचं आहे. हॉटेल तर चांगलं दिसतंय, आतमध्ये रूम्स वगैरे चेक करतो एकदा. तर मी आता गुलमर्गला पोहोचून या हॉटेलमध्ये चेक इन केलेलं. हॉटेलचं नाव आहे एम बर्जल. हा रूम मला 1200 रुपयाला पडला 1 डे 1 नाईट साठी. तर मी तुम्हाला रूम दाखवतो कसं. तर हे बघा, हा रूम आहे. डबल बेड आहे आणि ब्लँकेट वगैरे सुद्धा जाड आहे थंडीपासून वाचण्यासाठी. आणि इकडे टीव्ही आहे, वरती हीटर आहे आणि बाहेरचा व्ह्यू बघा तुम्ही, स्नोफॉल पडते, लाईव्ह स्नोफॉल. मस्त व्ह्यू आहे. आणि या साईडला बेडमध्ये पण हीटर लावलेला आहे जेणेकरून गरम राहील. तर बेस्ट आहे. तर मी पटापट आता इथे बॅग वगैरे ठेवून निघतोय गंडोला राईडसाठी. पुढे मी तुम्हाला दाखवतो गंडोलामध्ये कसं जायचं ते. तर जोडून राहा आपण या ब्लॉगमध्ये. गंडोलासाठी जाण्यासाठी तुम्हाला इकडून असं यावं लागतं, इकडून असं जायचंय. तिकडे आहे गंडोलाचं. पण इकडे असे ट्रॅव्हल्स जे आहेत त्याच सोडतात, तुमची कार तिकडे पार्क करावी लागते आणि ते लोक तुमच्याकडनं भरपूर चार्ज मागतात. एक जण मला बोलत होता की 800 रुपये, ते पण 2 किलोमीटरसाठी ते 800 रुपये. तर तुम्ही इकडे फसू नका, बार्गेनिंग करा, नाही तर शक्य असेल तर चालत जावा. 2 किलोमीटर काय लांब नाही आहे चालत जाण्यासाठी, मॅनेज करू शकता जर तुम्ही फिट असेल तर. शेअरिंगचा ऑटोचा पण ऑप्शन आहे तिकडे, पण ते पण तुम्हाला जास्तच रेट सांगतील. जेवढं होत असेल तेवढं बार्गेनिंग करा इकडे, कारण इकडे भरपूर लुटायचे धंदे आहे. तर मी आता गंडोलाच्या इथे पोहोचलो. इथे मागे जिथे आहे तिथे एंट्रन्स आहे गंडोलाचा. तर इकडून तुम्हाला वरती फेज 1 आणि फेज 2 साठी जायला भेटतं. आणि तिकीट्स काढायचे असेल तर ते ऑनलाईन पद्धतीनेच काढावे लागतात. चला, तर मी निघतो पटापट इकडून आणि भेटतो तुम्हाला पुढे वरती. सर्वप्रथम मी फेज 1 मध्ये जाणार आहे, तिकडे स्नो ऍक्टिव्हिटीज करू शकतो आपण आणि नंतर मग फेज 2 साठी. तर इकडून फेज 1 मधून मी उतरलो असं गंडोला राईड करून आणि आता इकडे चाललोय. आज वेदर चांगलं नाही त्यामुळे फेज 2 बंद आहे. तर आज फेज 2 ला काही जाता येणार नाही. तर फेज 2चं जे मी तिकीट काढलेलं त्याचं रिफंड मला येईल. बाकी इकडे वेगवेगळे अशा स्नो ऍक्टिव्हिटी आहेत ज्याच्यामध्ये स्कीज आहे. स्कीज इथे प्रॉपर करू शकत नाही कारण स्लोप नाही इथे. जिथे जिथे थोडा थोडा स्लोप असतो
इकडे तिकडे ते करवतात. बघू शकता थोडा स्लोप आहे तर स्कीज करतात लोक. आणि याचे चार्जेस पण मिनिमम 500 रुपये आहे, पण तुम्हाला मॅक्सिमम एक किती पण चार्जेस सांगतात, 1000 1500. तुम्ही बार्गेनिंग इथे नक्की करा. ही एक ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्ही करू शकता. याचे पण तुम्हाला रेट जास्त सांगतील आधी, 1000 1500 500 250 200. तुम्ही जेवढं बार्गेनिंग करू शकता त्याच्यावर आहे. असे तुम्हाला स्लोपवर ते राईड करतात खेचून. इकडे या साईडला रेस्टॉरंट वगैरे आहेत छोटे, तिकडे तुम्ही ब्रेकफास्ट लंच वगैरे करू शकता. रेट हे खालच्या पेक्षा जरा जास्त आहे तिकडे. इथून रेस्टॉरंटच्या इथून असं खाली येऊन इथे बाईक राईडचं ऑप्शन आहे, बाईक राईड वगैरे करू शकता तुम्ही इकडे. तर या बाईक राईडचे चार्जेस 2000 रुपये आहेत आणि तिकडे काउंटर आहे, तिकडूनच तुम्हाला तिकीट भेटतं याचं. तर इकडे काय तुमची फसवणूक होण्याचे चान्सेस नाही आहेत. जे चार्जेस आहेत ऑफिशियली तेच आहेत बाईक राईडसाठी. तर आता मी केबल चेअर म्हणून वर चाललोय 0 पॉईंटला. फेज 2 तर आज बंद आहे, तर इकडे बाकीचे जे आहेत ते स्कीज वगैरे करतायत. इकडे साईडला बघा झाडावर बर्फ आहे. आज फेज 2 तर बंद आहे, तर फेज 2 ला तर जाता येणार नाही कारण वरती टेम्परेचर खूप मायनसमध्ये आहे, तर इथून सोडत नाही. तर आता मी चाललोय खाली. तर मी आता गंडोलापासून खाली उतरलोय आणि आता चाललोय मी दुसरीकडे. गंडोलाची तिकीटची अवेलेबिलिटी होती कारण आता ऑफ सीझन चालू आहे, नाहीतर तिकीटसाठी खूप मारामारी असते इकडे आणि खूप लाईन वगैरे असते. तर तुम्ही ऑनलाईन नक्की चेक करून या. आणि स्नोफॉल तर आता पण चालू आहे इकडे आणि इथे एकदम पावडर स्नो पडतो. तुम्हाला दाखवते स्नो किती सॉफ्ट आहे इकडे, एकदम पावडर स्नो आहे. सो आता आम्ही शंकराचार्य टेम्पल साठी आलोय. तर इकडून चढाई आहे, 200 पायऱ्या आहेत, त्या चढून आपल्याला वर जायचंय. तर तुम्हाला पुढे दाखवतो मी. तर इकडे सिक्युरिटी चेक इन आहे आणि इकडून असं आपल्याला वरती जायचंय अराउंड 200 पायऱ्या चढून. आणि वरती टेम्पल आहे महादेवाचं आणि शंकराचार्याचं पण टेम्पल आहे. तर ठीक आहे, आपण इथे स्टार्ट करूया वॉकिंग आणि बघूया किती वेळात पोहोचतोय ते. सो आता आम्ही खालून ट्रेकिंग स्टार्ट केली आहे. अराउंड 200 ते 220 पायऱ्या आहेत वरती मंदिरात जाण्यासाठी. आणि खाली तुमची चेकिंग होते. ड्रोन्स वगैरे अलाउड नाही आहेत, बाकी खाण्यापिण्याची वस्तू पण अलाउड नाही, तर त्यानुसार तुम्हाला कॅरी करावं लागतं. सो आता आम्ही वरती पोहोचलोय मंदिराच्या इथे आणि इकडून तुम्हाला काश्मीरचा म्हणजे दल लेकचा पूर्ण व्ह्यू दिसतो 360. तो मी तुम्हाला दाखवतो. हे बघा पूर्ण दल लेकचा व्ह्यू दिसतोय खाली. पूर्ण श्रीनगर दिसते इकडून, एकदम मस्त व्ह्यू आहे. आणि हे समोर एक महल आहे, तिकडे आपण पुढे जाणार आहे, तर तुम्हाला पुढे दाखवतो मी व्हिडिओमध्ये. तर पुढे मेन मंदिर आहे वाटतं. तर हा एंट्रन्स आहे पुढे मंदिराचा, बघू शकता. आणि हा
व्ह्यू बघा इकडे. तर वरती आहे मुख्य मंदिर, तर तिकडे चाललोय आपण. आणि इकडून व्ह्यू बघा, पूर्ण श्रीनगर दिसतंय. खाली पूर्ण दल लेक आणि श्रीनगर आहे. एकदम मस्त व्ह्यू आहे. त्या साईडला एक समोर महल दिसते आणि खाली दल लेकच्या सर्व बोटी वगैरे दिसत आहेत आपल्याला. तर आता शंकराचार्य टेम्पल मधून दर्शन झाले आपलं आणि आता मी निघालोय टुलिप गार्डन साठी. तर ते दल लेकच्या अपोजिट साईडलाच इथे आहे टुलिप गार्डन. तर इकडे शिकारा घाट नंबर 22च्या अपोजिट साईडला इकडे आहे टुलिप गार्डन आणि परी महल कडून. तर इकडे आपण जाणार आहे आता. ओके, तर टुलिप गार्डन साठी मी आलोय आता आणि ते मागून पार्किंग पासून तुम्हाला थोडंसं चालावं लागतं. तर पुढे चाललोय मी चालत चालत. तर इकडे एंट्रन्स गेटला मी पोहोचलोय आणि इथे तिकीट अडल्ट साठी 100 रुपीज आणि चिल्ड्रन साठी 50 रुपये आणि फॉरेनर साठी 400 रुपीज आहे. तुम्हाला एंट्रन्स दाखवतो आणि ते डिस्प्लेवर लिहिलंय 1.8 मिलियन टुलिप्स ऑन डिस्प्ले. म्हणजे 1.8 मिलियन टुलिप्स इथे फुललेले आहेत आता सध्या. तर हा समोर एंट्रन्स आहे. इथे 2 तिकीट काउंटर आहेत, तुम्ही तिकीट काढू शकता आणि इथे तो बोर्ड आहे 1.8 मिलियन टुलिप्स ऑन डिस्प्ले. तर पटापट आत जाऊया आपण आता. तर इथे आतमध्ये मी आलो आता. मस्त असं व्ह्यू आहे इथे. मस्त टुलिप फुललेले आहेत. काय काय टुलिप अजून फुलले नाहीत, तुम्ही इकडे बघू शकता. इथे इकडचे टुलिप फुलले नाहीत आणि इकडे या साईडला जे आहेत ते फुललेत जरा. मस्त व्ह्यू आहे चारी साईडला. तर इकडे काय काय गुलाबी रंगाची फुलं आहेत, ती काय काय फुलली नाहीत आणि तुम्ही बघू शकता इकडे पण. आणि काय काय आहेत ती फुललेली आहेत पिंक कलर मध्ये. आणि इकडे 2 दिवस पाऊस पण होता त्यामुळे फुलं पडली आहेत खाली. बाकी व्ह्यू बघा तुम्ही 360. एकदम मस्त व्ह्यू आहे. पुढे मी येऊन पोचलो दल लेकला घाट नंबर 10 इथे शिकारा राईड करण्यासाठी. शिकारावर बसल्या बसल्या जाणवणारा तो पाण्याचा गारवा आणि सभोवतालचे उंच पहाड, खरंच स्वर्ग म्हणजे काय याचा अनुभव येतो. शिकारा राईडचे 250 रुपये पर पर्सन असे नॉर्मल चार्जेस आहेत. तर तुम्ही काश्मीरला आल्यावर शिकारा राईड नक्की ट्राय करा. तुम्हाला माहिती आहे का, इथे चक्क पाण्यावर बाजार भरतो, ज्याला फ्लोटिंग मार्केट असे म्हणतात. इथे तुम्हाला फुलं, भाज्या आणि काश्मीरी हस्तकलेच्या वस्तू शिकारावरच विकताना लोक दिसतील. तर कसा वाटला तुम्हाला हा प्रवास, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत राहा.